हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। मंडळी, काही गोष्टी आपल्या रोजच्या बघण्यातल्या असतात, तरीही किती उपयोगी आहेत किंवा त्याचा किती चमत्कारी फायदे आहेत याबद्दल मात्र आपण अजिबात जागृत नसतो। असंच आहे गाईचं शेण। गाईच्या शेणाचे सुद्धा अत्यंत चमत्कारी उपयोग आहेत, पण त्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल। म्हणूनच त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे। कोणत्या आजारावर गाईचं शेण उपयोगी पडतं, याचे काय फायदे आहेत, चमत्कार काय आहेत, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, गावाकडे गाईच्या शेणाचा उपयोग अनेक कारणासाठी केला जातो। शेणाने घर सारवणे, गोवऱ्या थापता येतात, धूप, अगरबत्ती, स्नान, शुक्रवारी तेल मालिशच्या तेलातही मिसळलं जातं, असे अनेक उपयोग गावाकडे केले जातात। कारण गाईचं शेण शांतीवर्धक असतं। गाईच्या शेणाने विणलेल्या घरावर आकाशातील वीज पडण्याचा धोका नसतो। अनेक संसर्गजन्य रोग बरे होतात। आपल्या भारतीय संस्कृतीत गाईच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर जेवण करणं अतिशय शुभ मानलं जातं। पण या फक्त आपल्याकडच्या मान्यता आहेत का? तर असं नाही, याला शास्त्रीय आधार देखील आहे। शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले की गाईच्या शेणापासून तयार झालेल्या घरामध्ये अणुबॉम्बचा दुष्परिणाम होत नाही। गाईच्या शेणाच्या ढिगारावर पडलेली वीज तिथेच संपुष्टात येते, कारण शेण विद्युतरोधक असतं, त्यामध्ये ती क्षमता असते। म्हणून पूर्वी अशी घरं असायची की गाईच्या शेणाने लेपली जायची। गाईच्या शेणापासून तयार केलेल्या साबणाने त्वचा रोग देखील नष्ट होतात। गाईच्या शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने हवेतील सगळे किटाणू नष्ट होतात, हवेतील वातावरण शुद्ध होतं। म्हणून तर आपल्याकडे होम हवनमध्ये किंवा इतर कार्यासाठी गाईच्या गोवऱ्या वापरल्या जातात। म्हणून घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी अग्निहोत्र करण्याचा सल्ला दिला जातो। घरात छोटंसं रोज अग्निहोत्र केल्याने घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते, रोगराई दूर होते। आता याचे औषधी उपाय काय आहेत? तर अचानक भाजलं तर गाईच्या शेणाचा लेप लावल्यास त्या वेदना कमी होतात, किंवा अचानक पाय मुरगळला तर त्यावर सूज आली, किंवा पडल्यावर मुकामार लागला तर एका कपड्यात गाईचं शेण बांधून तव्यावर ते गरम करून जिथे मुकामार लागला आहे तिथे शेक द्यावा, याने सूज आणि वेदना कमी होतात। तसेच गोवऱ्या जाळून धूर केल्यास डाससुद्धा नाहीसे होतात। म्हणजेच काय, तर गाईचं शेण हे ऊर्जा, औषधी गुणधर्म, माणसाला उपयोगी पडणारे घटक आहेत। आता गोमूत्राचे लाभ तर अनेकांना माहीत आहेत, तसेच हे शेणाचे उपयोग आपण उगीचच गाईला गोमाता बोलतो का? कारण गोमाता आपल्यावर कृपा करते, हे पूर्वीपासूनच होत आलेलं आहे। साक्षात श्रीकृष्णसुद्धा गोपाळ म्हणून राहिले, त्यांनी गोपाळ म्हणून गायीची सेवा केली। मग या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।